पोलिसांच्या अभिलेखावरील कुख्यात आरोपी आरिफ बंगाली याच्या विरुद्ध यापूर्वी 39 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई झाली असून नुकताच तो धुळे येथील कारागृहातून बाहेर आला होता। ईद निमित्त नागपुरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर त्याने कपिलनगर परिसरातील एका व्यक्तीला मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले। पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो कामठी रोडवर साथीदारांसह आढळून आला। झडतीदरम्यान त्याच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी आरिफ बंगाली याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन अभिलेखावर 39 गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत। त्याच्यावर मागच्या वर्षी एमपीडीए कारवाई सुद्धा केली होती आणि याच वर्षी तो एमपीडीए कारवाईमधून धुळे जेलमधून तो जुलै महिन्यात सुटलेला आहे। काल ईद निमित्त तो नागपूर शहरात आल्याची आम्हाला माहिती मिळालेली होती। त्यावरून त्याने कोणाला तरी कपिलनगरमध्ये राहणाऱ्या एका इसमास त्याने जीवाने मारण्याची धमकी दिल्याचा आम्हाला माहिती प्राप्त झाली होती। त्यावरून आम्ही त्याला ट्रेस करत असताना आम्हाला जुना कामठी रोडवर आरिफ बंगाली आणि त्याचा साथीदार टिकेश्वर हे दोघेजणी मिळून आले। त्यांच्या झडतीदरम्यान त्यांनी पोलिसांना विरोध केला आणि त्याच्या झडतीत एक धारदार शस्त्र चाकू मिळून आल्याने दोन्ही आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। अधिक तपास सुरू आहे। सदरची कामगिरी आमचे API जाधव यांची DB टीममधील अंमलदारांनी ही कारवाई केलेली आहे।